हॅलो फ्रेंड, आज आमच्याकडे अंडा भुर्जी बनवली होती मी. मग मी कढई ठेवली होती छान. त्याच्यामध्ये तेल टाकलं, मोहरी जिरं वगैरे टाकलं, कांदा बारीक चिरून घेतला आणि टमाटर टाकून लगेच मीठ टाकलं. मीठ टाकल्याने लवकर टमाटर छान शिजून जातात. आणि मग अंड्याला मस्तपैकी एका गंजामध्ये फोडून छानपैकी मिक्स करून घेतलं होतं आणि मस्तपैकी त्याला छान असं मिक्स करून घेतलं. तोपर्यंत टमाटर वगैरे छान शिजत होते. आज म्हटलं फ्रायडे होता आणि आमच्याकडे फ्रायडेला वगैरे अंडा भुर्जी वगैरे नेहमीच करतो किंवा कधी मसालाही वगैरे करतो. तर म्हटलं आज भुर्जीच करते, पटकन होते ते. आणि मग ते छान टमाटर वगैरे झाल्यानंतर मग असं अंड्याचं हे टाकायचं बघा. किती छान कलर दिसते ना. म्हणून अंडा भुर्जी मला पण आवडते, आमच्याकडे सर्वांनाच आवडते. आणि मस्त असं मोकळं होऊ द्यायचं. तोपर्यंत गॅस छान थोडीशी मोठी करायची आणि आपल्याला चम्मचने चांगलं असं मिक्सच करत राहावं लागतं. आणि बघा किती. आणि त्या फोडणीमध्ये थोडंसं नाही का, जेव्हा आपण कांदा टमाटर वगैरे टाकतो त्याच्या आधी मी थोडंसे कोथिंबीर टाकली होती. आता बघा भुर्जी व्यवस्थित होऊन राहिली आता छानपैकी. आणि नंतर आपण मस्त सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकायची. बघा किती छान कलर दिसत आहे आणि टेस्टी पण लागते एकदम. आणि गरम गरम पोळीसोबत किंवा भातासोबत पण खाऊ शकतो. अशा प्रकारे तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा अंडा भुर्जी. आम्ही वेनसडेला आणि फ्रायडेला किंवा संडेला अशा 3 दिवशी भुर्जी किंवा अंडा मसाला करी पण एकदा मी ती पण रेसिपी तुम्हाला दाखवणार. झाली. बाय बाय. असा होता आजचा ब्लॉग.